Standard 9th, Subject English, 3.4 Think Before You Speak. Hello friends, today we will learn 3.4 Think Before You Speak. याचा मराठीत अर्थ असा आहे, बोलण्यापूर्वी विचार करा. वॉर्मिंग अप ही ॲक्टिव्हिटी आपण आता बघूया. चिट चॅट. इथे पहिला प्रश्न दिला आहे, डू यू राईट अ डायरी? म्हणजे तुम्ही दररोज रोजनिशी लिहिता का? लिहित असाल तर येस असं म्हणा. डू यू राईट लेटर्स ऑर नोट्स टू युअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज? तुम्ही तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला किंवा नातेवाईकांना एखादं पत्र किंवा छोटीशी चिठ्ठी लिहिता का? लिहित असाल तर येस हे उत्तर लिहा. तिसरा प्रश्न आहे, डू यू एव्हर फाईट विथ युअर फ्रेंड्स? तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी किंवा मित्राशी भांडता का? भांडत असाल तर येस लिहा, नसाल तर नो लिहा. चौथा प्रश्न आहे, डू यू हॅव आर्ग्युमेंट्स विथ युअर फॅमिली मेंबर्स? त्यातच पुढचा प्रश्न असा आहे, व्हॉट आर द आर्ग्युमेंट्स अबाउट? आता इथं असा प्रश्न विचारला आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींशी कोणत्या विषयावर वादविवाद करता किंवा सुसंवाद साधता? वॉर्मिंग अपमधील दुसरी ॲक्टिव्हिटी आहे. तिथे असा प्रश्न दिला आहे, रीड द फॉलोइंग वर्ड्स विच मे बी यूज्ड इन प्लेस ऑफ स्पीक. स्पीक या शब्दाऐवजी वापरता येऊ शकणारे शब्द आपल्याला इथं खाली दिलेले आहेत. ते शब्द मी वाचते. टॉक, अटर, टेल, अनाउन्स, डिक्लेअर, व्हॉइस, कन्वर्स, से, चॅट, गॉसिप, लेक्चर, कम्युनिकेट, एक्सप्लेन, अफोर्ड, सपोर्ट, प्रेज, रिकमेंड, रिक्वेस्ट, urge, lead, introduce, mention, refer to, discuss, remark on, rebuke, comment on, scold, cheat, criticize, berate, pull up, reproach, admonish, suggest, indicate, mean, denote, show, reflect, express, reveal. Think before you speak. बोलण्यापूर्वी विचार करा. आता मी एक एक पॅसेज वाचून तुम्हाला त्याचा मराठीत अर्थ सांगते. Man was meant to listen more and talk less. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. Imagine how we would have looked. How strange with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. मनुष्यानं जास्त ऐकावं आणि कमी बोलावं म्हणून तर थोर ब्रिटिश मुत्सद्दी बेंजामिन डिझरेलीनं म्हटलं आहे, निसर्गानं माणसाला 2 कान आणि 1 तोंड दिलं आहे. माणसानं जास्त बोलावं आणि कमी ऐकावं असं जर असतं तर त्याला 2 तोंडे आणि 1च कान दिला असता. कल्पना करा, 2 बाजूंना 2 तोंडे आणि मध्ये 1 कान असं जर असतं तर किती विचित्र दिसलो असतो आपण. अँड माइंड यू, द इयर्स आर लाईक फनेल्स, ओपन ऑल द टाईम. देअर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. Whereas, if you have to speak even one single word, that word must pass through 2 walls, 2 fences. There is
Firstly, the fence of these two rows of teeth. There is, secondly, the fence of the two leaves. Before a word can be spoken, it has to pass, it has to pierce through these two walls, through these two fences. Therefore, we must think at least twice before we utter a word. आपले कान हे नरसाळ्यासारखे आहेत, कायम उघडे. तुम्ही बंद करू शकाल असे दार त्यांना नसते. उलट तुम्हाला एक शब्द जरी बोलायचा असेल तरी त्याला दोन भिंतींमधून दोन कुंपणांमधून जावे लागते. पहिलं कुंपण आहे ते दातांच्या दोन ओळींचं आणि दुसरं कुंपण आहे ते दोन ओठांचं. बोलण्यापूर्वी त्याला या दोन भिंतींमधून जावे लागते. या दोन भिंती म्हणजेच दोन कुंपणे भेदून जावे लागते. म्हणूनच शब्द उच्चारण्यापूर्वी निदान दोनदा तरी आपण विचार केलाच पाहिजे. A very wise man once remarked that of the unspoken word, you are a master of the spoken word. You are a slave. Once you have spoken a word, you cannot get it back. Do what you will. Therefore, you must be very careful about the words that you speak. Once the word has left your lips, you will not be able to get it back. एका अतिशय चतुर माणसाने म्हटले आहे की न बोललेल्या शब्दांचे तुम्ही मालक असता, परंतु बोललेल्या शब्दांचे तुम्ही गुलाम असता. एकदा उच्चारलेला शब्द काही केले तरी तुम्ही ते मागे घेऊ शकत नाही. म्हणून जे शब्द तुम्ही बोलणार आहात त्याविषयी तुम्ही अतिशय दक्ष असायलाच हवे. तुमच्या ओठातून एकदा शब्द बाहेर पडला की तुम्हाला तो मागे घेता येणार नाही. What are unspoken words? They are things you want to say but remain unsaid, as thoughts in your mind. Once you have put the thoughts into words, once the words have left your lips, you cannot change them or control them. न बोललेले शब्द म्हणजे काय? तुम्हाला सांगायच्या असतात पण न सांगता राहून जातात अशा गोष्टी. म्हणजेच तुमच्या मनातील विचार एकदा ते तुम्ही शब्दात मांडलेत, एकदा ते तुमच्या ओठातून बाहेर पडले की पडले. तुम्ही ते बदलू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही. A young man went to his spiritual teacher and said, I have spoken very harsh and unkind words to my friend, and he is deeply hurt. I am afraid I have lost my friendship with him. How can I make amends? एक तरुण मनुष्य त्याच्या आध्यात्मिक गुरूंकडे गेला आणि म्हणाला, मी माझ्या मित्राला अतिशय कठोर आणि निष्ठुर शब्दात बोललो आणि तो खूप दुखावला गेला आहे. त्याच्याबरोबरची माझी मैत्री आता तुटणार अशी मला भीती वाटते. त्याचे परिमार्जन मी आता कसे करू? The wise teacher gave him a fresh sheet of blank paper and a pen. He said to the young man, write down on this paper all the harsh things you said to him. त्या सुज्ञ गुरूंनी त्याला एक कोरा कागद आणि पेन दिले. त्या तरुणाला सांगितले, त्याला जे जे कठोर शब्द तू बोललास ते सर्व या कागदावर लिहून काढ. यंग मॅन did as he was told and showed the paper to the teacher. त्या तरुणाने गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्याने बोललेले सर्व शब्द त्या कागदावर लिहिले आणि तो कागद गुरूंना दाखवला. Now tear up this sheet of paper into as many small bits as you can, the wise teacher said. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of paper. Throw the bits out of this window, the teacher told him. That was easily done. It was a windy day, and the tiny bits were scattered far and wide even as the young man watched. Now go out into the street and collect as many bits of paper as you can, the teacher ordered him. The young man was taken aback. But
दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. गुरूंनी सांगितले, आता हा कागद फाड आणि त्याचे जितके बारीक बारीक तुकडे करता येतील तितके कर आणि या खिडकीतून फेकून दे. त्याने त्वरित त्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि बाहेर फेकून दिले. ते त्याला सहजच करता आले. त्या दिवशी जोराचा वारा सुटला होता. ते छोटे छोटे कागदांचे तुकडे दूरपर्यंत विखुरले गेले आणि तो तरुण पाहत राहिला. आता गुरूंनी आज्ञा केली, आता रस्त्यावर जा आणि तुला जेवढे कागद गोळा करणं शक्य आहे तेवढे कर. तरुण मनुष्यानं माघार घेतली. म्हणाला, पण हे कठीण आहे आणि अवघडही आहे. इट विल बी डिफिकल्ट इंडीड, बट डू गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. The young man went out. He turned half an hour later, exhausted. He had not been able to get hold of a single torn bit from the paper he had torn up just a while earlier. This is what happens with the spoken word, the teacher said to him. Once you have spoken the words aloud, it is very difficult to take them back. Therefore, learn to think before you speak in anger. तरुण मनुष्य म्हणाला, हे खरंच अवघड आहे. पण गुरु म्हणाले, हे अवघड जरी असलं तरी तू प्रयत्न कर. तो तरुण बाहेर गेला. अर्ध्या तासानं दमून भागून परत आला. अगदी थोड्या वेळापूर्वी त्याने फाडलेल्या कागदातला एकही तुकडा त्याला मिळवता आला नाही. बोललेल्या उच्चारलेल्या शब्दांचं हे असंच होतं. गुरु म्हणाले, एकदा तुम्ही मोठ्याने शब्द उच्चारलेत की ते मागे घेणे अत्यंत कठीण. म्हणून रागानं बोलण्यापूर्वी आधी विचार करायला शिका. Socrates was one of the wisest men of the ancient world. Many were the youths whose lives he influenced for the better. Socrates counseled his disciples to keep their mouths shut and speak only when absolutely necessary. O wise one, how may we know when it is right to speak? They asked him. Open your mouth to speak only after you have asked yourself 3 questions and received an affirmative answer to each of the 3, replied Socrates. What were the 3 questions? सॉक्रेटिस हा प्राचीन जगातील अत्यंत सुज्ञ माणसांपैकी एक. त्याच्या प्रभावाने कितीतरी तरुणांचे आयुष्य अगदी चांगली झाली होती. सॉक्रेटिस त्यांच्या शिष्यांना आपलं तोंड बंद ठेवायचा उपदेश करायचा. जेव्हा अगदीच गरज पडेल तेव्हाच बोला. पंडित हो, बोलण्याची कोणती वेळ योग्य आहे हे आम्हाला समजणार कसे? त्यांनी त्याला विचारले. स्वतःला 3 प्रश्न विचारल्यानंतर आणि प्रत्येकाचं होकारार्थी उत्तर आल्यानंतर मगच बोलण्यासाठी तोंड उघडा, सॉक्रेटिसने उत्तर दिले. कोणते 3 प्रश्न? असा प्रश्न तरुणांनी सॉक्रेटिसला विचारला. The first question we must ask ourselves before we speak is it true? If we are not sure about the veracity of what we are saying, it is better that we do not utter a word. When we utter words carelessly, we ourselves become transmitters of untruth. The second question to ask is it pleasant? Many are the empty remarks and when statements that people make in idleness to hurt others. It is better that these unpleasant words remain unspoken. The third question, according to Socrates, is it useful? Is our statement going to benefit the listener? Will our words bring comfort to someone? Are we likely to help someone with what we say? Only in that case should we go ahead
अँड स्पीक. बोलण्यापूर्वी आपण स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे. तो म्हणजे हे खरं आहे का? आपण जे सांगणार आहोत त्याच्या सत्यतेविषयी आपल्याला खात्री नसेल तर आपण एकही शब्द न बोलणे अधिक योग्य. जेव्हा आपण निष्काळजीपणे बेफिकीरपणे शब्द उच्चारतो तेव्हा आपणच खोटं पसरवीत असतो. दुसरा प्रश्न विचारायचा तो हा की ते आनंददायक आहे का? पुष्कळसे शब्द निरर्थक केलेली व्यर्थ विधाने दुसऱ्याला दुखावतात. असे दुःखदायक शब्द न बोललेलेच बरे. सॉक्रेटिसच्या म्हणण्याप्रमाणे तिसरा प्रश्न असा, ते उपयुक्त आहे का? आपले वाक्य ऐकणाऱ्याला फायदेशीर आहे का? आपले शब्द एखाद्याला स्वास्थ्य, शांती देतील का? आपण जे बोलणार त्याने एखाद्याला मदत होईल का? फक्त अशाच वेळी आपण पुढे व्हावे आणि बोलावे. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या सगळ्याचा अर्थ इतकाच की एकदा आपल्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द आपण परत घेऊ शकत नाही. म्हणूनच बोलण्यापूर्वी विचार करा आणि मगच बोला.